our 5th standard English lecture, today's lecture. Students, we have already started our new chapter. It is a new story, beautiful story. The name of this story is Alyanushka. In our previous two lectures, we have learned this story. Okay, and today its last part we are going to learn. But first of all, I am going to tell you about this story in short. There was a girl named Alyanushka. She lived with her mother, father and her baby brother Ivanushka. But one day, when her mother told her to look after her baby brother, she agreed with her mother's and she say, okay, I will look after my brother. But she cleanly forgot all that things she promised her mother. Okay, and then when she eats with her friends, there was a flock of geese. It was there, and they are going with Ivanushka, and Alyanushka's friend told her, see Alyanushka, see, your baby brother is there. These geese are holding and taking your baby brother. And that time she understand that I really forget what my mother had told me. And she wept a lot, but no use. Then what she had done? त्यानंतर मग तिने काय केलं? जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण आईला दिलेलं प्रॉमिस विसरलो आणि आपल्या भावाला हे जे आहेत पक्षी उचलून नेत आहेत किंवा त्यांनी उचलून नेलंय ऑलरेडी, तेव्हा ती इतकी रडली, खूप रडली. परंतु तिच्या लक्षात आलं की आपण रडून काहीच उपयोग नाहीये, आपल्याला काय करायचं आहे. मग तिने निश्चय केला की मला माझ्या भावाला परत आणावंच लागेल. आणि मग असं करत करत ती त्या पक्ष्यांच्या पाठीमागे त्या मार्गाने ती पळू लागली. रस्त्यात तिला कोण कोण भेटलं? ओवन, त्यानंतर ॲपल ट्री, मिल्क रिव्हर, हे सगळे जण तिला भेटले. आणि मग शेवटी ती कुठे येऊन पोहोचली आपण पाहिलं. शेवटी ती एका छोट्याशा झोपडीजवळ येऊन पोहोचली. परंतु ती झोपडी सुद्धा, आता ही स्टोरी काल्पनिक आहे म्हटल्यानंतर आपण पाहिलं की ती जी झोपडी आहे ती सुद्धा कशावर होती? कोंबडीच्या पायांवर ती उभी असलेली झोपडी अशी गोल गोल फिरत होती. आणि मग तेव्हा तिच्या लक्षात आलं ती झोपडी जेव्हा गोल फिरत होती, झोपडीचं दारातून तिला दिसलं तिचा भाऊ तिथे कोपऱ्यात झोपलेला होता आणि तिथे एक चेटकीन पण बसलेली होती. अकराळ विक्राळ असा तिचा अवतार होता. मग आता हे सगळं पाहिल्यानंतर तिने ठरवलं की आता माझा भाऊ मला दिसतोय, मी आधी पहिल्यांदा त्याला घेणार. मग त्यासाठी तिने काय केलं ते आज आपण पाहणार आहोत. ओके, सो ऑल ऑफ यू लुक इन टू युअर टेक्स्ट बुक ऑन पेज नंबर 62. On page number 62. See, on page number 62, last but one paragraph. I am going to read. Alyanushka was frightened, but what could she do? She went inside the hut. Who are you? Asked Baba Yaga. And why have you come? See, Alyanushka was frightened. Alyanushka was frightened. ती खूप घाबरली होती. ती झोपडीची अवस्था, त्या झोपडीमध्ये तिचं भाऊ आणि चेटकीन, हे सगळं, या सर्व गोष्टी पाहून ती घाबरली. परंतु तिचा निश्चय पक्का होता की तिला तिच्या भावाला आणायचंच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. मग त्यामुळे तिने ठरवलं की नाही, आपल्याला आपल्या भावाला घ्यायचे. देन बट व्हॉट कुड शी डू? शी वेंट इनसाइड द हट. घाबरलेल्या स्थितीत असतानाही ती त्या झोपडीच्या आत पोहोचली. पटकन झोपडीच्या आत गेली आणि गेल्याबरोबर तिथे बाबा यागा नावाची चेटकीन बसलेली होती. तर ती विचारते, हू आर यू? तू कोण आहेस आणि तू या ठिकाणी? अँड व्हाय हॅव यू कम? तू इथे का आलेली आहेस? असं ती चेटकीन तिला विचारते. मग ती काय म्हणते बघा, चेटकिनीला ती कशी उत्तर देते आणि तिच्या स्वतःच्या भावाला ती वाचवू शकते की नाही. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. I am Alyanushka.
and I have come to take my baby brother, said she, and picked up her baby brother. ती सांगते की मी एलेनुष्का आहे, माझं नाव एलेनुष्का आहे आणि मी या ठिकाणी माझ्या या लहान भावाला वाचविण्यासाठी आले, मी माझ्या लहान भावाला घेऊन जाण्यासाठी आलेली आहे, असं उत्तर देते त्या प्रश्नाचं आणि लगेच भावाला उचलते आणि झोपडीच्या बाहेर पडते असं म्हणते. ओके. आणि पहा नेक्स्ट पॅरेग्राफ ऑन द सेम पेज. कम टू टेक युअर बेबी ब्रदर, ही 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 ही, laughed Baba Yaga. I have got your baby brother and I have got you too. पहा बाबा यागा तिला कशा पद्धतीने तिला अजून जास्त घाबरवण्यासाठी म्हणून ती त्या एलेनुष्काला म्हणते, कम टू टेक युअर बेबी ब्रदर, तूच लहान आहेस आणि तू तुझ्या लहान भावाला घेण्यासाठी आली आहे असं म्हणत ती स्वतः म्हणते बाबा यागा आणि मग मोठ्याने हसते, ही 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 करत ती हसते. आता तिला वाटतं की मी हसलो की मी असं काही हे केलं की ही काय करणारी मुलगी घाबरून जाईल आणि मग ती आणखी पुढे बोलते, आय हॅव गॉट युअर बेबी ब्रदर, मी तुझ्या भावाला तर घेतलंच आहे पण आता मी तुला पण घेणार, मी तुला पण उचलणार, तुलाही मी कोंडून ठेवणार आणि मोठमोठ्याने हसते. आय हॅव गॉट यू टू असं म्हणते आणि असते. नेक्स्ट पॅरेग्राफ सी. ओ नो यू हॅवंट, said Elenushka, holding Ivanushka. She jumped out of the hut and began to run back home again. Oh no, you haven't. ती अगदी निश्चयाने तिचा निश्चय पक्का असतो ना, ती घाबरत नाही अजिबात. ती आत गेल्याबरोबर पहिल्यांदा ती तिच्या भावाला उचलून तिला उत्तर देत देत ती झोपडीच्या बाहेर पडते. ओ नो, शक्यच नाही म्हणे, तू मला उचलूच शकत नाही, तू मला थांबवू शकत नाही असं म्हणते. इवानुष्काला पकडते, हातात घेते, उचलते अँड जम्प आउट ऑफ द हट. अगदी जोरात त्या झोपडीच्या बाहेर उडी मारते आणि जोरात पळत सुटते. आता ती लहान असते त्यामुळे तिची पळण्याची गती सुद्धा जास्त असते. एकदम जोरात पळत सुटते, पळते आणि हे पाहिल्याबरोबर बाबा यागा पण तिच्या पाठीमागे बाहेर पडते आणि मग बाबा यागा काय म्हणते पाहूया. देन see here. Then Baba Yaga, the witch, called the geese. Go after the children and bring them back to me, she shouted. The geese went flying after the children. Baba Yaga, the witch, called up the geese and said, go after the children and bring them back to me, she shouted. The geese went flying after the children. मोठ्याने ओरडते बाहेर आणि सगळ्या पक्ष्यांना पुन्हा बोलवते. ज्या पक्ष्यांनी त्या इव्यानुष्काला आणलं होतं त्या सर्व पक्ष्यांना बोलवते आणि म्हणते की जा त्या मुलांच्या पाठीमागे जा. ती 2 मुलं पळत सुटलेली आहेत, त्यांच्या पाठीमागे जा तुम्ही उडत आणि आता या दोघांना पण माझ्याजवळ घेऊन या असं मोठ्याने ओरडते आणि त्यांना पाठवून देते. आणि मग ते सर्व पक्षी पुन्हा त्या मुलीच्या दिशेने, ती मुलगी ज्या दिशेने पळत आहे तिकडे ते पळत सुटतात. एलेनुष्का ran till she came to the milk river. आता आपण पाहिलं आधी येत असताना तिला सगळ्यात शेवटी मिल्क रिव्हर भेटलं होतं. मग तिथपर्यंत ती इतक्या जोरात पळत येते, खूपच जोरात पळत येते आणि पळत येऊन मग मिल्क रिव्हरला काय रिक्वेस्ट करते पहा. मिल्क रिव्हर हाईड अस प्लीज. आता हाईड करणे म्हणजे लपवणे. हाईड करणे म्हणजे काय? लपवणे. पहा हाईड असते म्हणते मिल्क रिव्हरला, दुधाची नदी, कृपा करून आम्हाला काय कर, हाईड कर, आम्हाला लपव. पहा मिल्क रिव्हर हाईड अस प्लीज क्विकली. द मिल्क रिव्हर hid the children. The geese couldn't find them and turned back. मग क्विकली म्हणजे एकदम फास्ट, त्वरित, लगेच, क्विकली. त्वरित ती दुधाची नदी काय करते, त्यांना हीड करते. हीड हे हाईडचं भूतकाळी रूप आहे. हाईडचं भूतकाळी रूप म्हणजे हीड म्हणजे लपवले. ओके. द मिल्क रिव्हर hid the children. The geese couldn't find them and turned back. बॅक म्हणजे माघारी फिरले. टर्न बॅक म्हणजे माघारी फिरतात. ते पाहतात
तिथपर्यंत येतात, त्यांना कुठंच ते दोन्ही मुलं दिसत नाहीत. आणि मग पाहिल्याबरोबर ते काय होतात, पक्षी पुन्हा माघारी फिरतात, कारण त्यांना तिथे हे दोघी दिसत नाहीत, दोन मुलं दिसत नाहीत, त्यामुळे ते माघारी फिरतात. आता हे पक्षी माघारी फिरले म्हटल्यानंतर मग ॲलेनुष्का काय करते पहा. सी, Alenushka began to run again, but the geese saw the children and came after them, holding her brother. Alenushka ran and ran till she came to the apple tree. पहा, आता ते गेलेले पाहून ॲलेनुष्काला पण दम निघत नाही. मग ती लगेच पुन्हा उचलते स्वतःच्या भावाला आणि पुन्हा पळत सुटते. मग तेव्हा पक्षी पुन्हा तिथे येतात, तिला दिसतात पक्षी, आणि तिचा पाठलाग करत असताना ते पक्षी दिसतात. मग ती पुन्हा इतक्या जोरामध्ये पळत 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 कुठे येते, ऍपल ट्री जवळ येते. पहिल्यांदा तिला लास्टला मिल्क रिव्हर भेटलं होतं आणि मिल्क रिव्हरच्या आधी तिला ऍपल ट्री भेटलं होतं पहा. मग त्याच ठिकाणी ती येते, ज्या ऍपल ट्रीचं ऍपल तिने खाल्लेलं असतं तिथेच ती येते आणि ऍपल ट्रीला रिक्वेस्ट करते. पहा काय म्हणते ती ऍपल ट्रीला. लास्ट पॅरेग्राफ ऑन दिस पेज. सी हियर. ऍपल ट्री हाइड अस प्लीज. ऍपल ट्री हाइड अस प्लीज. Quickly the apple tree hid the children in its branches. The geese couldn't find them and turned back. Apple tree ला पण म्हणते hide us please. मग apple tree त्यांना कुठे, पहा, apple tree hide us please. Quickly the apple tree hid the children in its branches. आणि लगेच त्वरित ऍपल ट्री या दोन मुलांना त्या स्वतःच्या झाडाच्या फांद्यांमध्ये, फांद्या अशा जवळ करतो आणि त्या फांद्यांमध्ये या दोन मुलांना लगेच लपवतो. आणि मग तिथे लपवल्याबरोबर तेव्हा मग ते पक्षी तिथे येतात, तोपर्यंत ते येत नाहीत. आणि मग लपवल्याबरोबर पक्षी मग तिथे गोल 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 गिरट्या घालतात, सगळीकडे पाहतात. आता त्यांना उंचावरून आकाशात लांबची नजर असते त्यांची, आणि मग खूप लांब पर्यंतच त्यांना दिसत असतं. त्यांना कुठेच या मुलं दिसत नाहीत. त्यांना वाटतं की आता कदाचित हे कुठेतरी आपल्या नजरेच्या पलीकडे गेलेले आहेत, आणि खूप पाहतात आणि मग तिथून पुन्हा माघारी फिरतात. म्हणजे जसं दुधाच्या नदीपासून माघारी फिरले तसंच ते पुन्हा माघारी फिरतात. आणि मग ते गेल्यानंतर थोड्या वेळाने ऍपल ट्री काय करते आणि ॲलेनुष्का काय करते पाहूया. नाऊ ऑन पेज नंबर 63. Alenushka began to run again, but the geese saw the children and flew after them. Holding her brother, Alenushka ran and ran till she came to the oven. Alenushka began to run again, but the geese saw the children and flew after them. Holding her brother, Alenushka ran and ran till she came to the oven. ॲलेनुष्का काय करते, मग पक्षी माघारी फिरलेलं पाहिल्याबरोबर मग तिला पण तिथं थांबवत नाही. तिला कधी एकदा घरी जाऊ असं झालेलं असतं. आणि मग त्यामुळे ती ऍपल ट्रीच्या ब्रँचेस मधून बाहेर येते आणि मग पुन्हा आपल्या भावाला उचलून आपल्या घराकडे ती पळत सुटते. आणि मग हे माघारी फिरलेले पक्षी, त्यांना कदाचित शंका असते ही कुठंतरी इथे लपलेली असेल म्हणून तेही पुन्हा मागे फिरतात. आणि ते मागे फिरतात तेव्हा त्यांना ती ॲलेनुष्का तिच्या भावासह दिसते. आणि मग तिचा पाठलाग पुन्हा त्या पक्ष्यांचा सुरू होतो. पुन्हा ते तिचा पाठलाग करतात. मग आता पहा, मग त्यावेळेस ती काय करते, अगदी मग पुन्हा जोरात मध्ये ती पळत सुटते भावाला घेऊन. आणि मग तिला इकडे येत असताना पहिल्यांदा कोण भेटतं, तर अवन भेटतं. तर ती अवन पर्यंत येते. आता शेवटी तिला अवन भेटतं. हाइड अस प्लीज अवन, सेड ॲलेनुष्का क्विकली. The oven hid the children. The geese couldn't find them. They flew round and round and up and down, but it was no use. At last they turned and flew back to Baba Yaga. See, hide us please oven, hide us please oven. ती अवनला म्हणते की मला लपव, अवन मला लपव असं म्हटल्याबरोबर त्वरितच अवन त्या दोघांना लपवतो पाठीमागे. आणि द गीज कुडंट फाइंड. मग आता जेव्हा गीज पक्षी तिथे येतात त्यांना दिसत नाहीत दोन मुलं. मग ते तिथं थांबतात बराच वेळ आणि ते थांबून ते वर खाली
अप अँड डाऊन, त्याच्यानंतर गोल 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 गिरकी घालतात तिथेच, गोल गोल राऊंड अँड राऊंड फिरतात फिरतात, सगळीकडे फिरतात, पाहतात, पण मुलं काही त्यांना दिसत नाहीत पक्ष्यांना. मग ते वर खाली म्हणजे लांबून दिसत नाही म्हणून खालपर्यंत जमिनीपर्यंत येतात, वर खाली करतात, गोल गोल फिरतात, परंतु कुठेच त्यांना दिसत नाही. आणि मग बराच वेळ तिथे थांबून थांबून पक्षी ज्यावेळेस निघून जातात त्यावेळेस तोपर्यंत ॲलेनुष्का आणि इव्यानुष्का दोघंही अवनच्या पाठीमागे लपलेले असतात. आणि मग तिथे लपलेले असल्यानंतर त्यांना मग ते गेलेले लक्षात येतं जेव्हा ॲलेनुष्काला, तेव्हा मग ॲलेनुष्का त्या तिथून अवनच्या तिथून बाहेर पडते. आणि बाहेर पडून मग ती काय करते पहा. मग आता पक्षी कुठे निघून गेलेत, बाबा यागाकडे निघून गेलेले आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, सी लास्ट पॅरेग्राफ. देन ॲलेनुष्का crawled out of the oven with her baby brother and ran home with him, and before long father and mother came home too. See, then ॲलेनुष्का crawled out. Crawl म्हणजे रांगणे. crawl, CRAWL. आता इथे क्राउल दिलेले आहे, क्राउलचा भूतकाळ दिलेला आहे म्हणजे रांगत होती. ती काय करते, अवनच्या तिथं असं खाली बसून लपावं लागतं ना तिला, मग तिथून ती तिच्या भावासह रांगत 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 बाहेर येते. आणि बाहेर येऊन मग तिला अजून दुसरं काहीच सुचत नाही, बेबी ब्रदरला सोबत घेते आणि मग स्वतःच्या घराकडे एकदम जोरात सुसाट अशी पळत 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 सुटते ती. आणि पळत इतक्या जोरात पळते, आता तिथे पक्षी तर नाहीच येणार कारण ते निघून गेलेले आहेत वैतागून. आपल्याला काय आता मुलं दिसत नाहीयेत कुठं, त्यांच्या लक्षात येतं की आता आपल्याला मुलं दिसणं शक्य नाही, ते कुठेतरी लांब पळून गेलेले आहेत असं त्यांचा समज होतो. मग ते निघून जातात. आणि मग आता ॲलेनुष्काला वनाची भीती नसते. आणि मग ती काय करते, अँड बिफोर लॉंग फादर अँड मदर केम होम टू, रॅन होम विथ हिम. मग पळत 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 आपल्या घरापर्यंत पोहोचते. आणि घरात ज्यावेळेस येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपले आई वडील काय अजून आलेले नाहीयेत. म्हणजे आई वडिलांनी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी ती थोड्या वेळासाठी काय ना ती विसरली होती, परंतु नंतर मात्र तिने तिची जबाबदारी जी आहे अगदी मोठ्या बहिणीसारखं, अगदी धैर्यवान अशा मुलीसारखं, स्ट्रॉंग मुलीसारखं तिने ती जबाबदारी पेलली. आणि भावाला धक्का सुद्धा लागू दिला नाही. ती जर रडत बसली असती आणि मग देवाचे भरोसे सोडून दिला असतं की काय देवच आता माझी मदत करेल, तर शक्य होतं का तिचा भाऊ तिला मिळणं? नाही. मग या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायचं आहे, गॉड हेल्प्स. एक खूप छान सुविचार आहे इंग्रजीमध्ये, गॉड हेल्प्स देम हू हेल्प्स देमसेल्व्स, असा एक सुविचार आहे. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो पहा, गॉड हेल्प्स देम हू हेल्प्स देमसेल्व्स. जे स्वतःची मदत करतात, म्हणजे जे हातावर हात ठेवून बसत नाहीत, परंतु स्वतः संकटात असताना स्वतः प्रयत्न करतात संकटातून बाहेर पडण्यासाठी, त्यांना होईल तेवढे सगळे प्रयत्न ते करतात. त्यांच्याकडे जेवढी शक्ती आहे त्या सगळ्या शक्तीनिशी ते प्रयत्न करतात. तर त्याच लोकांना देव सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहतो. तो अदृश्य स्वरूपामध्ये का होईना तो पदोपदी त्यांना मदत करत असतो आणि त्या संकटातून त्यांना बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न म्हणजे मदत करतो आणि 100% त्यांना त्या संकटातून बाहेर काढत असतो, असा याचा अर्थ होतो. आणि यातूनही आपल्याला हेच शिकायला माहितीये की गॉड हेल्प्स ॲलेनुष्का. व्हाय? बिकॉज शी हेल्प्स हरसेल्फ. ती स्वतः प्रयत्न करत होती, ती शांत बसली नव्हती. मी लहान आहे, मी आता काय करल, मी या पक्ष्यांचा पाठलाग करू शकते का, हे पक्षी कुठे उडून गेले असतील, मी आता कुठे शोधू यांना, कुठे या पक्ष्यांच्या पाठीमागे पळत सुटू, मला माहितच नाही ते कुठे गेले. एवढे सगळे प्रश्न जर ती उपस्थित करत बसली असती तर तिला उपाय काही सुचलाच नसतं ना, की आपण किमान प्रयत्न करू, असंही तिला वाटलं नसतं. म्हणजे आपण जर प्रश्नांचं डोंगर उभा केला तर आपल्याला उपाय अजिबात सुचत नाही. त्यामुळे कितीही मोठं संकट असो तर त्या वेळेस आपण त्या संकटाला सामना करू शकतो अशी एक उमेद आपल्याला 100% असली पाहिजे. याचं कारण एक आहे, या जगामध्ये असं कोणतंही संकट नाहीये की जे संकट ज्याच्यावर उपाय देवाने निर्माण केलेला नाही. सगळी संकट
जेव्हा तयार झाली त्याच वेळेस त्यावरील उपाय सुद्धा तयार झालेले आहेत. प्रत्येक संकटावर आपल्याला 100% पर्याय उपलब्ध असतात. ते संकटातून बाहेर पडता येतं, ते प्रश्न आपल्याला सोडवता येतात. कदाचित आपल्या पद्धतीने ते सोडवता येत नसतील, आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आपण सोडवू शकत नसू, परंतु वेगळ्या पद्धतीने का होईना ते प्रश्न सुटणारे असतात. परंतु त्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे पहा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तर जो प्रयत्न करतो निश्चित परमेश्वर त्याच्या पाठीशी असतो. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं पहा. तर पहा, अशा पद्धतीने ही एक खूपच सुंदर अशी गोष्ट आहे. ॲलेनुष्का आणि इव्हॅनुष्का ह्यांची. ॲलेनुष्काने आपल्याला एक धडा शिकवला की तुम्ही कितीही मोठं संकट असो तुमच्या समोर, तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. तुम्ही काय करा, त्याच्यासाठी प्रयत्न करा. हे आपल्याला यातून शिकायला मिळालेलं आहे. ही स्टोरी अडॉप्टेड फ्रॉम अ रशियन फेरी टेल. फेरी टेल मधून ही गोष्ट आपल्यासाठी इथे दिलेली आहे. फेरी टेल्स, रशियन फेरी टेल्स, रशियाच्या परीकथा. फेरी टेल्स म्हणजे परीकथा लहान मुलांना फार आवडतात पहा. तर त्याच्यातून घेतलेली ही गोष्ट आहे. आता काल्पनिक फेरी टेल्सच मुळात काल्पनिक असतात, कारण परी ही संकल्पनाच मुळात काल्पनिक आहे. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी या पानावरील प्रश्नोत्तर पाहूयात, ऍक्टिव्हिटीज पाहूयात. फर्स्ट ऍक्टिव्हिटी वी हॅव ऑलरेडी सीन हिअर. सी हिअर सेकंड ऍक्टिव्हिटी. नाउ रीड द स्टोरी अलाउड विथ मी. आता काय म्हटलेले, रीड द स्टोरी अलाउड विथ मी. आपण पूर्ण स्टोरी वाचलेलीच आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा स्टोरी वाचा स्वतः. ठीक आहे. सी थर्ड ऍक्टिव्हिटी. ॲलेनुष्का's स्टोरी इज गिवन बिलो इन शॉर्ट. रीड इट अँड फील इन द ब्लँक्स. सी मराठीतून काय लिहिलेले, खाली ॲलेनुष्काची गोष्ट थोडक्यात दिली आहे, ती वाचा आणि गाळलेल्या जागा भरा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, खाली ॲलेनुष्काची गोष्ट थोडक्यात दिली आहे, ती वाचा आणि गाळलेल्या जागा भरा. आता ही एवढी मोठी गोष्ट जी आहे अगदी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी अशा स्वरूपात दाखवलेली आहे, चौकोनाच्या स्वरूपात. आणि हे चौकोन पण कसे दिलेले आहेत पहा. प्रत्येक चौकोनाला बाण दाखवलेला आहे. म्हणजे सुरुवात या गोष्टीची इथून होते. नंबर 1, नंतर इकडे बाण दाखवलेला आहे नंबर 2, इकडे बाण दाखवलेला आहे नंबर 3, आणि मग पुढचा बाण खाली दाखवलेला आहे. म्हणजे असं झिगझॅग आहे पहा. असं 3, त्यानंतर 4, 5, 6, 7, 8, 9, आणि मग पुन्हा असं 10, 11, 12, आणि हे शेवटी 13. अशा पद्धतीने दिलेले. लक्षात आलं. आणि आपण त्याच पद्धतीने घेणार आहोत. तुम्हाला इथे कशा पद्धतीने त्या रिकाम्या जागा भरायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच वेळेस तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये फिल इन द ब्लँक्स करून घ्या. त्या रिकाम्या जागी तो शब्द लिहून घ्या. आणि नंतर मग तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट बुकमध्ये, प्रोजेक्ट पेपरवर ही स्टोरी तुम्हाला लिहायची आहे अशा स्वरूपामध्ये. ओके, लक्षात आलं. ओके, सी फर्स्ट वन. फर्स्ट वन आय एम गोइंग टू रीड. Alenushka's dash dash tells her to look after her dash dash and dash dash. पहा, आता पुन्हा एकदा वाचते. Alenushka's dash dash tells her to look after her dash dash and dash dash. ॲलेनुष्काच्या कोणी सांगितलं होतं तिला? ॲलेनुष्काच मदर. ॲलेनुष्का, आता फिल इन द ब्लँक्स मधलं मी रिकामी जागा सांगतेय तुम्हाला. ॲलेनुष्का's मदर टेल्स हर टू लुक आफ्टर. कुणाकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं? टू लुक आफ्टर हर. या चौकोनातली जी शेवटची रिकामी जागा आहे, 2 शब्द जे आहेत ते ठिकाणी काय भरायचं आहे? बेबी ब्रदर. म्हणजे या चौकोनातल्या 3 रिकाम्या जागा पुन्हा एकदा सांगते. पहिली रिकामी जागा आहे मदर, आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये बेबी ब्रदर. Alenushka's mother tells her to look after her baby brother. Understand? Yes, very good. So this is our first one. See now next one. Alenushka goes out to play with dash dash and dash dash. Alenushka goes out to play with dash dash and dash dash. Goes out to play. कोणासोबत जाते ती बाहेर खेळायला? हर फ्रेंड्स. विथ हर फ्रेंड्स. मग आता वाक्य काय झालं ते पहा. ॲलेनुष्का गोज आउट टू प्ले विथ हर फ्रेंड्स. सी नेक्स्ट वन. द डॅश डॅश फ्लाय अवे विथ हर बेबी ब्रदर. द डॅश डॅश फ्लाय अवे विथ हर बेबी ब्रदर. कोणी बेबी ब्रदरला उचलून नेलं?
geese. What is fill in the blanks? Which word we have to write here? The word we have to write here, geese. The geese fly away with her baby brother. Okay. Third one we have completed just now. Now see fourth one. Alanushka runs. Sorry. Fill in the blanks मी आधीच सांगितले. Dash dash runs after them. Dash dash runs after them. Then the word Alanushka is there. Who run after that geese? Alanushka runs after geese. After them. Okay, understood? Yes, see next one. There is no fill in the blank. Just I am going to read it. Alanushka meets the oven. Alanushka meets the oven. Alanushka पळत पळत जाते त्यांच्या पाठीमागे. मग पहिल्यांदा तिला कोण भेटतं? Oven. Okay. See next one. Sixth one. Alanushka meets the dash 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 dash. Alanushka meets the dash 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 dash. पहिल्यांदा तिला अवन भेटतं. मग अवनच्या नंतर तिला कोण भेटतं? Apple tree. Then in fill in the blanks we have to write apple tree. And then the sentence will be Alanushka meets the apple tree. Okay. See now, see next, seventh. Alanushka fill in the blanks. Fill in the blanks is there. Dash 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 dash. Milk river. Milk river. Alanushka meets the milk river. आता ऍपल ट्रीच्या नंतर ती मिल्क रिव्हरला Alanushkaच भेटते ना. So we have to write here Alanushka meets the. Okay, 3 words we have to write. Alanushka meets the milk river. Okay. Yes, very good. See next one, 8th one it is. Alanushka finds her dash 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 in Baba Yaga's hut. Alanushka finds her dash 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 in Baba Yaga's hut. काय सापडलं तिला बाबा यागाच्या हट मध्ये? बाबा यागाच्या झोपडीमध्ये तिला काय सापडलं? बेबी ब्रदर. ओके. Alanushka finds her fill in the blanks मध्ये baby brother. Okay. Now see next, 9th one. Alanushka runs off with her dash 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 dash. Alanushka runs off with her dash 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 dash. कुणासोबत पळते Alanushka? With her baby brother. Alanushka runs off with her baby brother. Baby brother ला उचलते आणि पळत सुटते हट मधनं. बरोबर? स्टोरी पाहिली की नाही आपण? Yes. Fill in the blanks मध्ये baby brother. See next one. 10th one. There is no fill in the blanks. I am going to read just now. Alanushka hides in the milk river. जेव्हा ती परत रिटर्न येत असते भावाला घेऊन, तेव्हा पहिल्यांदा ती दुधाच्या नदीला भेटते आणि तिथे दुधाच्या नदीला सांगते की मला लपव. Alanushka hides in the milk river. स्वतःला दुधाच्या नदीमध्ये लपवते ती. ओके. नेक्स्ट वन सी. Alanushka hides in the dash 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 dash. दुधाच्या नदीनंतर ती कुणामध्ये लपते? कुणाच्या पाठीमागे लपते? Alanushka hides in the apple tree. Fill in the blanks मध्ये we have to write apple tree. See the sentence will be Alanushka hides in the apple tree. Okay. See next one. Alanushka hides in the dash dash. Alanushka hides in the dash dash. Alanushka कुठे लपते ऍपल ट्रीच्या नंतर? अवन. बरोबर? Alanushka hides in the oven. कुठे लपते ती? अवन मध्ये. See now last. Alanushka comes home. अवनच्या तिथून मग Alanushka कुठे येते? स्वतःच्या घरी. Alanushka comes home. Last one. स्टोरी संपली का नाही? स्टोरीची सुरुवात कुठून झाली? Alanushkaच्या मदरने तिला सांगितलं टू लुक आफ्टर your baby brother. And last one, and last this and in this story, ही जी पिक्चर स्टोरी दिलेली आपल्याला, ही जी
शॉर्ट स्टोरी दिलेली आहे की नाही, तर त्यामध्ये आपल्याला शेवटी असं लक्षात येतं की शेवटी आपण ॲलेनुष्काला तिच्या घरामध्ये पाहतोय, ती तिच्या घरामध्ये पोहोचली आहे असं आपल्या लक्षात येतं. अंडरस्टूड नाव? येस, व्हेरी गुड. नाव सी ऑन नेक्स्ट पेज, ऑन पेज नंबर 64. सी देअर हिअर आर सम ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲलेनुष्का. ॲलेनुष्का या पाठावरील काही ॲक्टिव्हिटीज या पूर्ण पानावर दिलेल्या आहेत, तर त्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत. अंडरस्टूड? सो सी, fourth activity I am going to read. Make your own funny names like Baba Yaga. Do they sound like English names? तुमच्या मनाने गमतीदार नावे तयार करा. ती इंग्रजी नावांसारखी वाटतात का पहा. आता या ठिकाणी आपण पाहिलं बाबा यागा हे जे नाव आहे गमतीदार, तर तशी काही नावं तुम्ही तयार करू शकता का? पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टीव्ही पाहता, सिनेमे पाहता, त्याच्यामध्ये खूप काही नावं तुम्हाला अशी गमतीदार ऐकायला मिळाली असतील, बरोबर. इथे मी एक 4-5 नावं फक्त तुम्हाला मी ओरली सांगते, परंतु तुम्ही स्वतः खूप सारी नावं तयार करू शकता. ठीक आहे. काय म्हटलेले आपल्याला? मेक युअर ओन फनी नेम्स लाईक बाबा यागा. ओके. डू दे साऊंड लाईक इंग्लिश नेम्स, आणि ते इंग्रजी वाटतात का हे सुद्धा तुम्हाला सांगायचंय. तर पहा कोणत्या प्रकारचे असू शकतात पहा. आपण आधी खूप आधी एक मराठी सिनेमा होऊन गेला, त्यामध्ये असं ही नावं होती पहा. तात्या विंचू. ओके, तात्या विंचू. त्यानंतर आणखी एक सिनेमा होता पहा, त्यामध्ये मोगॅम्बो. देन यू कॅन से काला पहाड, काला सोना. ओके, अँड देन आणखी काय असू शकतं पहा. काला पहाड सांगितलं की नाही. ओके. त्यानंतर क्रूर सिंग. ओके, तर अशी ही 4-5 नावं मी सांगितली, तर तुम्ही आणखी एक 5-6 तयार करू शकता. या प्रकारची नावं की जी फणी आहेत, जी नावं कशी आहेत? फणी आहेत. ठीक आहे. सी नेक्स्ट वन, 5th वन. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 मुलांचे गट तयार करायचे. ठीक आहे. Taking turns retell this story as Alenushka would tell it. Let the next person continue with the story after about 5 to 8 lines. तर मराठीतून वाचूया. 5 जणांचे गट करा गटात. ओके, आणि गटात आळीपाळीने ही गोष्ट ॲलेनुष्काच्या शब्दात सांगा. आता ही स्टोरी लेखकाने लिहिलेली आहे अशी आपण वाचली, परंतु आता हीच स्टोरी ॲलेनुष्का स्वतः सांगत आहे असं आपल्याला वाचायचंय. सुमारे 5 ते 8 ओळी वाचून झाल्या की थांबून पुढच्या मुलाला संधी द्या. म्हणजे 5 मुलांचे गट करायचे आणि त्या गटामध्ये ती स्टोरी वाचून घ्यायची. तर आपण आता सुरुवात करूयात. एक 5 ओळी मी वाचून सांगते तुम्हाला. सी, लक्षात आलं? म्हणजे ही गोष्ट जी आहे ती तशीच आहे, ती फक्त वाचायची कशी? ॲलेनुष्का स्वतः तिच्यासोबत जे काही घडलं, तिने जे काही केलं ते सगळं ती सांगत आहे असं आपल्याला वाचायचंय. सी, I am Alenushka. I live with my father, mother and baby brother. One day, my mother said to me, "Daughter, we are going out to work. Be a good girl and look after your baby brother." She said, "Look after your baby brother." Father, mother went away soon. But I, पहा आता मी 3रा पॅरेग्राफ वाचतेय तुमच्या लक्षात यावं म्हणून. जिथे जिथे ॲलेनुष्का आहे तिथे तिथे आय म्हणायचे. बट आय फॉरगॉट ऑल दॅट माय मदर हॅड सेड. आय सीटेड माय बेबी ब्रदर ऑन द ग्रास, रॅन आउट टू माय फ्रेंड्स अँड बिगॅन टू प्ले विथ देम. आय clean forgot to look after my baby brother. Understood? जिथे हर आहे तिथे माय म्हणायचं आणि जिथे ॲलेनुष्का आहे तिथे आय म्हणायचं. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ही स्टोरी वाचायची आहे. ओके, स्वतः ॲलेनुष्का म्हणून ही स्टोरी वाचायची. सो इन दिस वे आय थिंक यू कॅन रीड दिस स्टोरी.
आणि कुठे अडचण येत असेल तर आपल्या आई वडिलांना किंवा मोठ्या भावंडांना विचारू शकता. सोपं आहे. सो दिस इज अवर 5th ॲक्टिव्हिटी ऑन दिस पेज. नाव आय थिंक वी विल सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज इन अवर नेक्स्ट चॅप्टर, इन अवर नेक्स्ट लेक्चर. ओके. सो आतापर्यंत जे काय आपण घेतलंय स्टोरी असेल किंवा त्या खालचे जे ॲक्टिव्हिटीज आहे ते तुम्हाला समजले असतील असं. ओके, समजलेत की नाही? आणि जो अभ्यास मी सांगितला तो तुम्ही करणार आहात. ओके देन, थँक्यू.